परभणी लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांची गाडी अडवत जानकरांच्या स्वीय सहाय्यक व चालकाला धमकावत गाडीतील कागदपत्रे फाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री 12 ते 1 च्या दरम्यान परभणी शहरातील देशमुख हॉटेल परिसर येथे घडली। घडलेल्या प्रकारानंतर शहरातील नवामुंढा पोलीस ठाण्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली। महादेव जानकर आणि आमदार रत्नाकर गुट्टे यांनी नवामुंढा पोलीस ठाण्यात ठाण मांडत मध्यरात्री गुन्हा नोंद करून घेतला आहे। दरम्यान महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचे संजय जाधव यांच्या कार्यकर्त्यांकडून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप केला आहे, तर लोकशाही मार्गाने निवडणूक लढवत जनतेचा कौल स्वीकारावा असं विधान केलं आहे। दाबदडप देण्याची भूमिका केली आणि पीएला बी थोडं धमकावण्याची भाषा केली। त्यांना मी एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो की लोकशाही मार्गाने इलेक्शन व्हावं। मी बरीच इलेक्शन पाहिले ती केले ती या देशभर मी फिरतो या, तर हे योग्य नाही, ह्याचा विचार आपण मंडळींनी सर्वांनी करावा। परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री महादेव जानकर हे त्यांच्या एका कार्यकर्त्याकडे जेवणासाठी थांबले होते। ते त्यांच्या घरी होते आणि ते घरी थांबलेले असताना त्यांचे ड्रायव्हर आणि पीए हे त्या ड्रायव्हरच्या ओळखीच्यांकडे दुसऱ्यांच्याकडे जेवायला चाललेले होते किंवा दुसऱ्या कारणास्तव चाललेले होते, गाडी घेऊन चाललेले होते। तेव्हा रस्त्यात कॅनॉलजवळ देशमुख हॉटेलजवळ त्यांना प्रदीप भालेराव या इसमाने काही मुलांसोबत गाडी थांबवून अडवले आणि तुम्ही पैसे वाटण्यासाठी चाललेले आहात का असे म्हणून त्यांची गाडी चेक केली। गाडीतील बॅग आणि फूड पॅकेट चेक केले, अशी घटना घडलेली आहे। तर या त्यांच्या कृत्यावरून पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आलेली आहे। श्रीयुत महादेव जानकर यांच्या पीए यांनी फिर्याद दिलेली आहे, त्यावरून कायदेशीर गुन्हा दाखल करत आहोत आणि योग्य ती कारवाई नवामुंडा पोलीस स्टेशन या ठिकाणी करण्यात येत आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।